नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील 6 आवृत्त्यांप्रमाणेच तीच परंपरा कायम ठेवत आपण नवीन एक आवृत्ती प्रकाशित केलेली आहे। त्याचं नाव आहे अभिनव इयरबुक 2024। तर या अभिनव इयरबुक 2024 ची वैशिष्ट्ये कोणती आहे, हेच पुस्तक आपण का यूज करावं, आगामी परीक्षांसाठी आपल्याला हे पुस्तक कसं फायदेशीर ठरेल, वर्षभराच्या घडामोडी आपल्याला कशा पद्धतीने समअप करता येतील, त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। तर अभिनव इयरबुक 2024 हे पुस्तक नुकतंच जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेलं आहे। या पुस्तकाची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। पहा, या इयरबुकमध्ये दरवर्षीप्रमाणेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत। म्हणजे संपूर्ण वर्षभराच्या घडामोडीचा आपल्याला एकाच पुस्तकामध्ये इथे मिळणार आहेत। या पुस्तकामध्ये एकूण 16 टॉपिक्स आपण केलेले आहेत। तिथे तुम्हाला पुस्तकामध्ये इंडेक्समध्ये ते दिसतील, जसं की राजकीय घडामोडी आहे, आर्थिक घडामोडी आहे, भौगोलिक व कृषीविषयक घडामोडी आहे, वाहतूक व दळणवळण विषयक घडामोडी आहे, त्यानंतर वैज्ञानिक संरक्षण विषयक व आरोग्य विषयक, त्यानंतर इथे आरोग्य व पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक घडामोडी, सांस्कृतिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये आपण 2 भाग केलेले आहे। एक म्हणजे विशेष कामगिरी असणारे, म्हणजे ज्या व्यक्ती जिवंत आहेत आणि त्यांनी एक विशेष कामगिरी केलेली आहे, त्यांची नियुक्ती निवड झालेली असेल किंवा पराक्रम केलेला असेल, आणि दुसरे आहेत की ज्या व्यक्तींचं मागील 1 वर्षभरामध्ये निधन झालेलं आहे। त्यानंतर केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विकास योजना, यामध्ये केंद्राच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि त्या व्यतिरिक्त इतर राज्यांच्या योजना देखील आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे 2 टॉपिक म्हणजे पुरस्कार आणि क्रीडा घडामोडी, ज्यावरती बहुतांश प्रश्न विचारले जातात। तर हेही आपण डिटेलमध्ये घेतलेले आहेत। पुरस्कारामध्ये जवळपास 70 ते 80 प्रकारचे पुरस्कार आणि क्रीडा घडामोडीमध्ये देखील 50 ते 60 प्रकारच्या क्रीडा घडामोडी आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतरचा टॉपिक आहे विविध निर्देशांक व अहवाल, आणि शेवटचा आहे विस्तृत संकीर्ण घडामोडी। अशा 16 टॉपिकमध्ये आपण या पुस्तकाची विभागणी केलेली आहे। पुढे याचं वैशिष्ट्य पाहू आपण, की पहिले 15 टॉपिक जे आहे, म्हणजे निर्देशांक आणि अहवाल या घटकापर्यंतचे जेवढे टॉपिक्स आहेत, तर यांची विभागणी आपण कोणत्या 5 भागामध्ये केलेली आहे प्रत्येक टॉपिकची, ते आपण पाहूया। तर या 15 टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण महत्त्वाची इश्यूज किंवा आर्टिकल्स घेतो। मित्रांनो, वर्षभरामधले जवळपास 400+ आर्टिकल्स किंवा इश्यूज आपण या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत। या इश्यूजमध्ये आपण काय करतो की उदाहरणार्थ न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची NGTचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण। तर अशा वेळी आपण न्यायमूर्ती श्रीवास्तव यांची डिटेल माहिती तिथे देतो, आणि माइंडिटमध्ये NGT काय आहे ते पण आपल्याला माहीत असावं म्हणून 2-3 वाक्यामध्ये आपण माइंडिटमध्ये त्याची पूरक माहिती देतो। त्याचप्रमाणे एखाद्या इश्यूमध्ये अतिरिक्त माहिती की जी परीक्षेला येण्याची शक्यता कमी आहे पण आपल्याला ती माहीत असावी अशी द्यायची असेल, तर जास्त जागा न व्यापता आपण QR कोडच्या स्वरूपात ती अतिरिक्त माहिती देतो। उदाहरणार्थ रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त भारतीयांची जी यादी आहे, तर ती यादी आपण QR कोडच्या स्वरूपात दिलेली आहे। तुम्ही तो गुगल लेन्स किंवा इतर ॲपनं स्कॅन केला की तुम्हाला पूर्ण यादी तिथे दिसून जाईल, म्हणजे कमी जागेत एक्स्ट्रा डेटा तुम्हाला भेटेल। त्यानंतर दुसरा भाग आहे आपला, पहिला भाग झाला मेन इश्यूज, की जे वर्षभरामध्ये एकदम हायलाइटेड असतात। उदाहरणार्थ 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या, किंवा न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचं निधन झालं, किंवा ऑस्कर पुरस्कार मिळाला, किंवा वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या, अशा मोठमोठे जे घटक असतात त्यांना आपण इश्यूज किंवा आर्टिकल म्हणतो। ते आपण पहिल्या भागामध्ये घेतो प्रत्येक टॉपिकमध्ये। दुसऱ्या भागामध्ये घेतो आपण संक्षिप्त घडामोडी। तर या संक्षिप्त घडामोडीमध्ये काय असतं की ज्या घडामोडी खूप डिटेल घेण्याची आवश्यकता नाही, 3-4 मुद्द्यांमध्ये ते आपण घेऊ शकतो, तर अशा घडामोडी म्हणजेच मिनी इश्यूज। तर हे आपण संक्षिप्त घडामोडी या टायटलमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये घेतलेले आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या 9 उत्पादनांना GI टॅग नुकताच मिळालेला आहे, तर तिथे कोणकोणत्या उत्पादनांना GI टॅग मिळाला, मग महाराष्ट्रातील एकूण 38 उत्पादने आता झालेली आहेत, असं 2-3 पॉईंटमध्ये तो इश्यू कव्हर होतो, त्याला आपण म्हणतो संक्षिप्त घडामोडी। तर अशा जवळपास आपण 600+ संक्षिप्त घडामोडी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर C पार्टमध्ये आपण 1 लाइनर घडामोडी दिलेले आहेत। तर 1 लाइनर घडामोडीमध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या इयरबुकमध्ये आपण ते दिलेलं नव्हतं, पण 2024च्या इयरबुकमध्ये आपण ते मुद्दामहून इन्क्लूड केलेलं आहे। कारण काय आहे की आयोगाचा जो ट्रेंड आहे, तर तो फार डिटेल प्रश्न विचारण्यापेक्षा
वेगवेगळ्या प्रकारचे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे जास्त प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा कल आता तुम्हाला ट्रेंड तिकडे गेलेलं दिसेल. त्या ट्रेंडला अनुरूप आपण वन लायनर घडामोडीमध्ये जास्तीत जास्त जे इव्हेंट्स आहेत, जास्तीत जास्त घडामोडी आहेत त्या कव्हर करण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ 2024च्या ज्या T20 वर्ल्ड कप आहे तर तो वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. तर असं एखाद्या ओळीचं जर छोटंसं घडामोडी असेल तर ते आपण वन लायनर घडामोडी या हेडिंगखाली सगळ्या त्या कव्हर करतो. म्हणजे कोणती घडामोडी आपली जाऊ नये, परीक्षेमधला प्रश्न आपला स्किप होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. त्यानंतरचं D आहे त्या घटकावर आधारित व्हिडिओज. आता पहा, इश्यूज, संक्षिप्त घडामोडी आणि वन लायनर घडामोडी आहे. 3 मेजर पार्ट संपल्यानंतर आपण काय केलेलं आहे की एक QR कोड दिलेला आहे. शेवटी 2 QR कोड, प्रत्येक टॉपिकच्या एंडला आपण 2 QR कोड दिलेले आहेत. त्यातल्या पहिल्या QR कोडमध्ये आहे त्या घटकावर आधारित व्हिडिओ. म्हणजे त्या घटकामध्ये जे इश्यूज, मिनी इश्यूज किंवा वन लायनर घडामोडी आहेत तर त्यांचा अभ्यास कसा करायचा, लक्षात कसे ठेवायच्या, ग्रुप डिस्कशन कशी करायची, त्यातले कोणते इश्यूज पाठीमागं परीक्षेला आलेले आहेत, येण्याची शक्यता कोणती आहे, यावर आधारित आपण प्रत्येक घटकाचा व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ जनरली 2-3 भागामध्ये आपण तिथे डिवाईड करतो. तर हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओद्वारे आपल्याला त्या घटकाचा अभ्यास कसा करायचा आणि लक्षात ठेवण्याचे हिंट्स काय आहेत तर पटकन कळतं. तर ते आपण तिथे प्रत्येक घटकामध्ये समाविष्ट केलेले आहेत QR कोडच्या स्वरूपात. आणि तिथेच त्या घटकावर आधारित क्विज पण दिलेले आहे. म्हणजे जे 16 घटक आपले आहेत तर त्या प्रत्येक 16 घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत. 10+ प्रश्न आपण प्रत्येक घटकावर आधारित दिलेले आहेत. तिथे फक्त एक QR कोड आहे 2 नंबरचा. तो QR कोड आपण स्कॅन केला की तुम्हाला सगळे प्रश्न तिथे येऊन जातील. तुम्हाला मल्टिपल चॉईसचे प्रश्न आहेत तिथे सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा स्कोअर पण पाहता येईल. म्हणजे जास्त जागेमध्ये न देता, जास्त पेजेस न भरता, कमी पेजेसमध्ये आपण ते MCQs दिलेले आहेत. आणि उदाहरणार्थ तुमचे काही MCQ चुकले किंवा जरी बरोबर आले तरी तुम्हाला प्रत्येक MCQचं स्पष्टीकरण पण तिथे ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे. त्याचं कशा प्रकारचे आपण घेतलेलं आहे बघा, व्हिडिओज आणि क्विजचा फॉर्मॅट काय आहे. तर प्रत्येक टॉपिक संपलं की असं आपण 2 QR कोड दिलेले आहे. पहिल्या QR कोडमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. म्हणजे तो QR कोड तुम्ही गुगल लेन्सनं किंवा इतर ॲपनं स्कॅन केला की तो डायरेक्ट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन जाईल. तिथे तुम्हाला घटकनिहाय व्हिडिओज दिसतील. त्या घटकाचं नाव वाचायचं, भाग 1, भाग 2, भाग 3 आणि त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. प्रत्येक टॉपिकमध्ये हा एकच QR कोड, सेम QR कोड आहे. आणि प्रत्येक घटकामध्ये तो देण्याचा उद्देश असा की तुम्ही डायरेक्ट एखादा घटक वाचायला घेतला, उदाहरणार्थ 4था घटक घेतला तर तुम्हाला तिथे यूट्यूब चॅनल पाहता यावं म्हणून. आणि प्रत्येक घटकामध्ये हा QR कोड मात्र वेगळा आहे कारण हा क्विजचा आहे आणि प्रत्येक घटकाचे क्विज या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हा QR कोड स्कॅन करून तुम्ही प्रत्येक घटकावरचं क्विज सोडवू शकता आणि तुम्हाला तिथे स्कोअर पण पाहता येईल. पण ही क्विज पूर्ण घटक वाचल्यानंतरच सोडवा. त्यानंतर आणखी 16वा टॉपिक जो आहे तर तो या 15 टॉपिकपेक्षा थोडा वेगळा आहे. 16 टॉपिकमध्ये काही ज्या मिसलिनियस बाबी आहेत, संकीर्ण बाबी आहेत त्या आपण इथे इन्क्लूड करतो. म्हणूनच याचं नाव आहे विस्तृत संकीर्ण घडामोडी. तर याच्यामध्ये आपण काय करतो, केंद्राचे किंवा राज्याचे विविध आयोग किंवा समिती असतील तर ते तक्त्याच्या स्वरूपात आपण तिथे दिलेले आहेत. त्यानंतर दिनविशेष आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे आणि महाराष्ट्र लेवलचे जेवढे महत्त्वाचे दिनविशेष आहेत तर ते आपण तिथे तक्त्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर विविध संस्था, आयोगांचे प्रमुख, अध्यक्ष, संचालक. तर भारतामध्ये जेवढ्या घटनात्मक आयोग आहेत किंवा वैधानिक आयोग आहेत किंवा सरकारी आयोग आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत आर्थिक, वैज्ञानिक क्षेत्रातल्या, क्रीडा क्षेत्रातल्या, त्या सर्वांचे जे अध्यक्ष, संचालक किंवा प्रमुख असतील तर ते आपण तक्त्याच्या स्वरूपात दिलेले आहेत. त्यानंतर संयुक्त लष्करी सराव. बऱ्याच देशांमध्ये, भारत आणि इतर देशामध्ये किंवा 2 देशांमध्ये जे जे संयुक्त लष्करी सराव होतात त्यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारतं. तर ते तक्त्याच्या स्वरूपात आपण संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढे लष्करी सराव झालेत ते इथे इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर उच्चायुक्त, राजदूत. भारताचे विविध देशातील उच्चायुक्त किंवा राजदूत यांची नेमणूक झाली की आपण तिथं ते जवळपास 30 ते 40 देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत आपण तक्त्याच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. याही व्यतिरिक्त आणखी यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत. विविध कलात्सव आहे किंवा विविध देश आणि त्यांचे प्रमुख आहेत, अशा आपण तक्त्यांच्या स्वरूपात इथे घेतलेले आहेत. शिवाय बऱ्याचशा टॉपिकमध्ये आपल्याला वन लायनर घडामोडीमध्ये काही बाबी घेता येत नाहीत कारण तिथे तो खूप लेंदी होतो. म्हणून आपण काय केले की तक्त्याच्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी घेतलं आहे. उदाहरणार्थ सांस्कृतिक घडामोडीमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काही महोत्सव, परिषदा वगैरे होतात तर त्या परिषदा
इकडे वाचण्यापेक्षा एकाच तक्त्यामध्ये आपण 5-6 पेजेसमध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये झालेले महोत्सव संमेलने दिलेले आहेत, म्हणजे एकत्र तुम्हाला मिळावेत आणि कमी जागेत मिळावे हा त्याचा उद्देश. त्याशिवाय काही कमी महत्त्वाचे किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचे जे व्यक्ती आहेत त्यांचं निधन झालेलं असेल तर तेही आपण तक्त्याच्या स्वरूपात काही घेतलेले आहेत, म्हणजे उर्वरित जे आपलं सुटणार नाही किंवा वर्षभरात जे झालेलं आहे ते स्किप होणार नाही याची काळजी आपण पुरेपूर प्रत्येक टॉपिकमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया इयरबुकची. याच्यामध्ये आपण आधी प्रमाणित वर्तमानपत्रे जसं द हिंदू, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस किंवा सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत अशी जेवढी न्यूजपेपर्स आहेत तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय PIB किंवा इस्रोची वेबसाईट असेल, नासाची वेबसाईट असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल, याचा जास्तीत जास्त आपण वापर केलेला आहे, कारण आधी प्रमाणित संकेतस्थळामध्ये या वेबसाईट्स येतात. याशिवाय आयोगाच्या नवीन ट्रेंडवर आपण भर दिलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की 2021च्या अगोदर आयोग हा एखाद्या इश्यूवरती डिटेल प्रश्न विचारायचा आणि तो इश्यू फार महत्त्वाचा असायचा, हायलाइटेड असायचा. आत्ता 2022 पासून आयोगाचा ट्रेंड काय चेंज झाला आहे की प्रादेशिक बाबीवर प्रश्न न विचारता आंतरराष्ट्रीय बाबीवर खूप प्रश्न विचारले जातात आणि खोचक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आणि तो प्रश्न जो आहे तो खूप डिटेल नाही विचारत, परंतु तो इश्यू जो आहे तो मायनर असतो, फार हायलाइटेड नसतो. तर याचा आपण पुरेपूर याच्यामध्ये भर दिलेला आहे. याचं इथे काळजी घेतलेली आहे की जास्तीत जास्त कव्हरेज आपल्याला इथे मिळावं. आणि याशिवाय टॉपिक 16 संपल्यानंतर आयोगाने जे 2023 साली ज्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत, गट ब, राज्यसेवा किंवा गट क, पूर्व, मुख्य, तर यामध्ये कोणकोणते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण तिथे दिलेले आहेत उत्तरांसह. तर याचा उद्देश काय की आपल्याला ट्रेंड कळावा, कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे कळावं. तर पहा मित्रांनो, अभिनव इयरबुक सोबतच आत्ता जानेवारी 2024मध्ये आपलं सुगम गणित पण प्रकाशित झालेलं आहे. आणि हे पुस्तक स्पेशल सरळ सेवा भरती परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत, विशेषतः TCS IBPS मार्फत घेण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी आपण प्रकाशित केलं आहे. या अगोदरचं आपलं समग्र अंकगणित 3री आवृत्ती हे पुस्तक ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, जे MPSC ओरिएंटेड विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. आणि इकडचं सुगम गणित म्हणून त्यांचं नाव तसं ठेवलं आहे. समग्र अंकगणित म्हणजे MPSC ओरिएंटेड आणि सुगम गणित म्हणजे सरळ सेवा ओरिएंटेड. याशिवाय आत्ता डिसेंबर 2023ला आपली समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ते सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यांचाही दर्जा इयरबुक एवढाच आहे, तो तुम्ही नक्की बघा एकदा आणि त्याचा लाभ घ्या. तर या पुस्तकांव्यतिरिक्त आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभिनव प्रकाशन पुणे नावाचं, त्याचं QR कोड इथे आहे, तो स्कॅन करा आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे न्यूजपेपरमधले काही कात्रणं किंवा वेगवेगळ्या परीक्षाची जाहिराती, वेगवेगळे निकाल, ज्या काही बाबी असतील कॉम्पिटेटिव्हशी रिलेटेड ते इथे आपण अपडेट्स टाकतो. आणि हा आपला यूट्यूब चॅनलचं QR कोड पण इथं दिलेलं आहे. तर दोन्ही तुम्ही सबस्क्राईब करा, ही तुम्हाला विनंती असेल. आणि आगामी जे राज्यसेवा परीक्षा असेल किंवा गट ब क ची परीक्षा असेल तर त्यासाठी आपलं इयरबुक फुल्ली यूज करा आणि संपूर्ण वर्षभराच्या घडामोडींचा तुम्ही लाभ घ्या. आणि याच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकवरचे जे व्हिडिओज आहेत ते आपण वेळोवेळी आता यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत, त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते देखील इथे रिस्पॉन्सेसमध्ये आम्हाला कळवा, जेणेकरून पुढच्या वेळी त्याच्यामध्ये काही अपडेट्स करता येतील किंवा काही सुधारणा करता येतील. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.